ॲक्युपंक्चर ऑर्थोपेडिक्स मध्ये कसं काम करतं, म्हणजे अस्थिरोग ज्याच्यामध्ये गुडघेदुखी असो, मानेचे दुखणे, स्लिप डिस्क, संधिवात. तर संधिवातापासून सुरू करू. या आजीबाईंना संधिवात आमचे खूप जुने पेशंट आहेत, त्यांचे हात पण तुम्ही बघू शकता या संधिवाताने असे झालेले आहेत आणि वेदना भरपूर होत्या. तर किती वर्षांपासून आहे? 10 वर्ष झाले. 10 वर्ष आधी तुम्ही आले होते ना? आले होते. तर ह्यांना आदन मधनं त्रास होत असतो, पण संधिवाताची औषधं कुठली चालू आहेत तुमच्या आता? आता औषधं नाही कुठले नाही चालत. आणि आपल्या ट्रीटमेंटने कसं चांगलं सांगा? ट्रीटमेंटने मला बरं वाटलं. ते मी सगळं दीड एक वर्ष केलं, संपूर्ण निघून गेला माझा. आता त्या गोष्टीला 10 वर्ष झाले. त्यांची ऑपरेशन सांगितलं होतं. L4 आणि L5 मध्ये नस दबली, पायाला मुंग्या बधीरपणा होतो. तर त्याच्यातनं आता त्यांना पुष्कळसं बरं आहे. किती 7-8 दिवस झाले ना? म्हणजे सुरुवात गोड झालेली आहे. फास्ट बरं. खांद्याचा आणि मानेचा होता ना? आता 7 दिवस झाले ट्रीटमेंटला. आजची 7वा दिवस. भरपूर 80 ते 90% रिलीफ आहे. चक्कर पूर्ण थांबलेली आहे, वॉमिटिंग पूर्ण क्लिअर आहेत आणि आता खूप पेनिंग क्लिअर आहे. 80% सुरुवातीला कसा होता त्रास? प्रचंड त्रास होता. चक्कर. तर औषधं पेन किलर कॉमनली घेतात लोक अस्थिरोगांसाठी, पण किडनी लिव्हर याच्यावर दुष्परिणाम होतात पेन किलरचे, प्रत्येकाला माहिती आहे. आणि तात्पुरतच दुखणं दबतं. तर हे जे सगळे आपण अनुभव पाहतोय, मणक्याच्या थेट गादी जिथं फुगते तिथं ट्रीटमेंट दिल्याने ती नस दबायची बंद होते. त्याच्यामुळेच एवढे चांगले परिणाम आहेत. म्हणजे मुळावर उपचार देणं चालू, असं दुखण्याची दाबादाबी चाललेली नाही ॲक्युपंक्चरने. त्याच्यामुळे चांगले रिझल्ट येतात. आता ह्यांची गुडघेदुखीची केस आहे. व्हरायटी सगळी पाहिली आपण. संधिवात पाहिलं, कमरेत स्लिप डिस्क पाहिली, मानेमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पाहिलं. आता हे गुडघेदुखी. गुडघा खूप दुखत. किती दुखत होता गुडघा? खूप दुखत होता. 6 महिन्यापासून होते ना गुडघेदुखी? आणि मला ऑपरेशन करायला सांगितलेलं. ऑपरेशन सांगितलं तर मग गोळ्या वगैरे मॉलिश वगैरे करायची, ती लोक थेरपी वगैरे करायची म्हणते. शेवटी मुलांनी इकडे आणलं. आता मला 50% बरं वाटतं. किती दिवस झाले ट्रीटमेंट? 10 दिवस. 10 दिवसामध्ये पुष्कळ चांगलं वाटतंय. ऑपरेशन सांगितलं होतं, आता ऑपरेशन करायचं आता चांगलंय, कमी झाली आता. यांच्या गुडघ्याच्या मध्ये जी चकती असते त्याला तडा पडलेला होता, ज्याला मिनिस्कस म्हणतात. MRI केला की त्याच्यामध्ये गादीमध्ये आतमध्ये काहीतरी गॅप कमी झालेला आहे, पण ती गादीला मार बसलेला असतो. तर ते आपल्या ट्रीटमेंटनी ते हील होतं आणि त्याच्यामुळे त्यांना एवढ्या लवकर परिणाम दिसून येतोय. मुद्द्यावर उपचार केल्यानंतर आतमधून लवकर गुण येतो. तर ॲक्युपंक्चरने असं करतो आपण, पेन किलर सारखं दाबादाबी नाहीये आणि उत्कृष्ट उपचार होतं.